आपल्याला तिकीट मिळाली, विधानसभेमध्ये आपली संख्या घटली, आपली संख्या साधारणतः 8 वर आली, 16 वरनं 8. हे विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याकडे फक्त 8 आमदार आहेत. आपण कोणत्या अभिमानाने म्हणतो आहोत की आम्ही सेकंड लार्जेस्ट आहोत महाराष्ट्रामध्ये. 2 नंबरचा समाज आहे. 1 नंबरच्या समाजाचे 150 आमदार आणि 2 नंबरच्या समाजाचे 4 आमदार, 8 आमदार. हे कुठं बसतंय का? याला आपण संघटित नाही आणि मग आपण राजकारणात येत नाही. आपण आपल्या नोकरीत आणि व्यवसायात मशगूल असतो. जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत आपल्याला राजकीय असल्याची सजगता काय आणि त्याची गरज काय हेच कळत नाही. राजकारण, सत्ताकारण याच्याशिवाय अर्थकारण सुद्धा होत आणि राजकारणात येण्यासाठी आम्ही 14 पासून लोकांना प्रवृत्त करतोय. इथे कुठेतरी नगरसेवक व्हा, पंचायत समिती घ्या, तिकीट घ्या, उभे राहा, पडा, निवडा, पडा, निवडा. हे तुम्हाला सातत्याने करावं लागेल. मधल्या परिस्थितीत अशी अवस्था झालेली आहे की तुमचं राजकारण हे कामच नाही. तुमचं राजकारण हे कामच नाही. तुम्ही आपली भाजीपाला विकायचा, शेती करायची आणि नाही काय झालं तर कुठेतरी मोलमजुरी करायची. आणि आता जे वातावरण झालेलं आहे त्याच्यातून तर तुम्ही महाराष्ट्रातून सुद्धा हद्दला होणार. आता काय राहिलं ओबीसी मध्ये तुमचं? सगळे तर येऊन गेले, तुम्ही टिकणार नाही आहे त्याच्यात. मग याच्यासाठी राजकारणात यायला आपण 24 मध्ये एक आपलं खासदार आले. मी पण उमेदवारी मागत होतो. भुजबळ साहेब आणि मी नाशिक शहरामध्ये आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत बघा, लास्ट शेवटच्या दिवसापर्यंत नाशिक शहराचं तिकीट डिक्लेअर होऊ शकलं नाही. ते फक्त अनिल जाधव यायचंय की गठबंधन होतं शिवसेना बीजेपीचं. ही ताकद आहे ना एकट्या अनिल जाधवची होती, ती समाजाची होती. संपूर्ण नाशिक शहराचा माळी समाज पेटून उठलेला होता आणि त्या माळी समाजाने ओबीसींना हाताशी धरलं होतं, कारण त्या शहरामध्ये ओबीसी खूप आहे. मग ही ताकद ओबीसींची पण आहे. जसं आता एकाने सांगितलं की आपण त्याच्या पाठीवर तो हाताची वाढ बघतोय, तो म्हणतो हात द्या आम्ही टाळी देतो. हटवा माळे नाही, तो टाळी देणार आहे. आता आपल्याला त्याच्या पाठीवर हात ठेवायचा. जे छोटे छोटे समाज आहेत, आपण एवढा मोठा समाज असून आपली अशी अवस्था आहे, तर बाकीचे जे 350 समाज आहेत त्यांची काय अवस्था असेल? आणि ते आपल्याकडं फार याच्याने बघतायत की हे मोठे होतील तर आपल्याला संधी नाही, यांच्याकडे आपल्याला डायरेक्ट जाता येईल. म्हणून तुम्हाला ओबीसीची साथ जर मिळाली तर तुम्हाला संख्या 40 ने 80 पण नेता येईल. आम्ही स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे. माधव पावला कोविड झालाय माळी धनगर वंजारी, जिथे वंजारी समाजाचं प्रभुत्व जास्त आहे किंवा संख्या त्यांची 40-45 मतदान आहे आणि माळी समाज 25 असेल तर आम्ही त्यांना तिथे मदत करतोय. आणि तिथे माळी समाज 40 असेल, धनगर वंजारी 20 असेल तर तिथे आम्हाला ते मदत करते आणि आमचा कॅन्डिडेट निवडून येणार. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाधव साहेबांनी बापू पण होते, झगडे साहेब होते, आपण 200 अंदाजे उमेदवार ओबीसीची एक बैठक घेतली होती नाशिकमध्ये, जे 500 मतांनी, 1000 मतांनी, 5000 मतांनी पडले ओबीसी. आपल्याला आता स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. हा नंतरचा विषय, आर्थिक गणित त्याचं मेरिट हा नंतरचा विषय, पण कॅन्डिडेट तर पाहिजे. जर तुम्ही लढायलाच तयार नाही, नाशिकमध्ये काय झालं आमचं, दोघं बाजूला बटन कुठे दाबायचं, ओबीसी नाहीच आहे ना, कॅन्डिडेटच नाही. आता आम्ही पक्षाचा विषय घेऊ नये, पण आम्ही सगळीकडे चर्चा करतो. तुम्ही जर आम्हाला तिकीटच दिले नाही तर मतदान कसं करणार? दोघं बाजूला तेच आहेत. म्हणून तिकीट मागायला सुरुवात करा. मग उगाच हाऊस पण करू नका. हे बघा, पत्रक वाटले, आर्थिक मदत केली, कौतुकास्पद आहे. पण एखाद्या लोकसभेला आपला कॅन्डिडेट उभा आहे आणि तो 5000 10,000 मतं घेत असेल फक्त, तर ते हसू होतं, आपली इमेज खराब होते, समाजाची पण होते, कॅन्डिडेटची पण होते. म्हणून जर उभा केला तर त्याच्याशी ताकदीनिशी उभे राहा आणि तो निवडूनच आणला पाहिजे. आता विधानसभेमध्ये खूप चर्चा चालते. भुजबळ साहेब त्यांच्या स्वतःच्या क्रेडिटवर ते मंत्री आहेत,
त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाज आहे. त्यांच्यामुळे आपण ठीकठाक आतापर्यंत जगलो. त्यांच्यामुळेच आपला हा जो काय रिझर्वेशनचा विषय आहे, त्यांचे उपकार समाज कधीच विसरू शकत नाही. त्याच्यानंतर एक ऍडिशनल आपल्याला अतुल सावेंना मंत्रिपद मिळालं. काय मेहरबानी केली, 2 नंबरचा समाज, 2 नंबरचे मंत्रिपद पाहिजे. 1 नंबरच्या समाजाचे मंत्रिमंडळात 40 पैकी 30 मंत्री आहेत आणि तुमचे एक तुकडा टाकतात. आता विधान परिषदेला सहज बोलता म्हणले तुमचं एक दिलं व्हावं. मेहरबानी केली का? एक विधान परिषद दिली. बाकीच्यांचे किती आहेत? हे का असं घडतंय? आपण आता विधानसभेतून आपली ताकद दाखवली. नंतर नगरपालिका पंचायत समिती हे होईल. आता विधानसभेमध्ये 40-50 आमदार जर तुमचे तिकीट असले तर तुमच्याकडे 4 ते 5 मंत्रिपद आपुसत येतील म्हणजे येतील. द्यावंच लागेल आणि हिसकावं लागेल तुम्हाला. आता हा विषय इथे नाहीये, पण राजकारणामध्ये ताकदीने थोडस साम दाम दंड या पद्धतीने काम करावं लागतं. आपल्याला काही अनुभवी लोकांनी सांगितलं त्यांचे अनुभव. एवढं सोपं नाहीये राजकारण. राजकारणात मी स्वच्छ चेहरा म्हणून माझा तिकडे प्रयत्न केला गेला. सगळीकडे इमेज झाली, सगळीकडे वातावरण झालं. शेवटच्या क्षणाबद्दल तिकीटच आस लागली. आज नाही उद्या याला कुठेतरी घ्यावं लागेल. शीर्ष नेतृत्वाला डिक्लेअर करावं लागलं मीडियामध्ये की यांना कुठेतरी घ्यावं लागेल. पण या 2 महिन्यात 3 महिन्यात काय घडलं ते माझ्या मागे काही कारण नसताना खोट्या केसेस दाखल करणं, पोलीस स्टेशनचा ससेमिरा लावणं. बघा राजकारण आपण बोलतो हा वेगळा, पण ह्याची तयारी ठेवावी लागेल. आणि जसं आज आश्वासन दिलं काही वकिलांनी, अशा टीम आपल्या उभ्या राहायला पाहिजे. त्यांचे कसे लोक येतात त्या माणसाने त्याच्याबद्दलचं नाव घेऊन त्याला मोठं करत नाही, पण फाटक्या माणसाला नेतृत्व देतात. आपल्या चांगल्या माणसाला आपण नेतृत्व द्यायला करतो. आपल्याकडे पण चांगली मंडळी आहे, नेते मंडळी आहे, विचारवंत आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. हे कुठल्याही समाजाच्या माणसाला सांगायची गरज नसते. जर तो समाजाचा माणूस तिथे उभा राहिला त्याचं आपुसट बटन त्याच्या नावावर जातच. तो कोणत्या पक्षाचा आहे त्याच्याशी घेणं नाही. सुदैवाने आपल्या पोट जाती संपल्या, आपण सगळे एक झालो. ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकडं वेगवेगळ्या संस्था आहेत. समता परिषद आहे, सावता परिषद आहे, अखिल भारतीय माळी महासंघ आहे. काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही, कितीही काही असू दे, पण समाज मंडळाला सगळ्या संघटना एक झाल्या पाहिजे. राजकारण झालं एक झालं पाहिजे, तर तुमची त्या सामाजिक संस्थेचा किंवा त्याचा उपयोग आहे. आपण कशासाठी सामाजिक संस्था काढल्या? एकत्रीकरणासाठी, संघटनेसाठी आणि राजकीय असं हे सगळं आपण जे करतो आहोत याच्यात थोडीशी माहिती दाखवतो, संपवतो. आपलं पुढचं सरकार जे येणार आहे 24चं, त्याच्यामध्ये ओबीसीची संख्या प्रचंड असणार आहे. त्यामध्ये आपल्याकडे ओबीसी आस्थेने बघतोय, म्हणून जास्तीत जास्त माळी समाजाने तिकीट घ्यावे, ज्याची कपॅसिटी आहे, उभं राहावं, जेणेकरून पुढच्या विधानसभेमध्ये आपली तिथे विधानसभेत माळी समाजाची संख्या जास्त होईल आणि ओबीसीची जास्त होईल. काही मदत लागली ज्याच्या परीने प्रत्येक समाजाचा इथे लोकप्रतिनिधी जो आहे, वेगवेगळ्या पक्षाचा आहे, तो एकमेकाला मदत करतच असतो. पक्षविरहित तो मदत करत असतो. समाज म्हणून आपण एकमेकाला बांधलेला असतो. आज मला इथे येऊन आपण मला माझे शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी संतशंकरराव भुजबळ विक्रोळीचे पुरस्कार आहे, त्याचं मी या ठिकाणी शब्दसंधांनी स्वागत करतो. तसंच यानंतर विनंती करतो अमोल गुरमुले यांनी या ठिकाणी मंचावर येते. प्रवक्ता राष्ट्रीय ओबीसी ST क्रांती दलाचे प्रवक्ता आहेत, विदर्भातून या ठिकाणी विशेष उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या टाळ्याच्या गजरात या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचे आहे. तसंच मी सन्माननीय जोगी साहेबांना विनंती करेन की त्यांचा सत्कार आहे आणि त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार घ्यावा आणि नंतर आपण आपल्या भाषणाला सुरुवात करू. त्याला सत्कार स्वीकार. आणि प्रत्येक वक्त्याला विनंती आहे की वेळेचं भान ठेवा. आपल्या नंतर देखील या ठिकाणी बोलायला खूप जण आहेत, तरी विनंती. 2 मिनिटं बोलतो. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है यारो,
हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं यारो, तुम्हारे सीने में नहीं तो मेरे सीने में सही ये आग जलनी चाहिए और माड़ी समाज की सूरत बदलनी चाहिए, इसलिए ये माड़ी राजकीय नगर परिषद। आणि म्हणून विदर्भातून आम्ही सहकुटुंबासहित माझ्या पत्नी सोबत 6 कुटुंब या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। कारण समाजा प्रत्येक जिल्ह्यातून आलेला या ठिकाणी जागृत कार्यकर्ता, जागृत नेते, आपापल्या परिसरात प्रतिष्ठित असलेले सगळे या ठिकाणी लोक उपस्थित आहेत आणि म्हणून समाजाचं काहीतरी परिवर्तन व्हावं या उद्देशानं माळी राजकीय परिषद ही नागपूरला पहिल्यांदा महाडोळे साहेबांच्या संकल्पनेतून पहिल्यांदा पार पडली आणि दुसरी एल्गार परिषद ही मुंबईमध्ये आहे। जास्त मी बोलणार नाही, ऍक्शन प्लॅनवर बोलणार आहे, पॉलिसी कशी असली पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे राजकीय माळी परिषदेची। आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सत्तेमध्ये असणारे आणि विरोधामध्ये असणारे 6 पक्ष आहेत। बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी 2, सेना 2 आणि मनसे सत्तेत नाही। आणि म्हणून आता जर आपल्याला 78 मतदारसंघामध्ये आपलं प्राबल्य आहे, आपण कोणाला आमदार बनवायचं आणि कोणाला पाडायचं ही पॉवर आपल्यामध्ये आहे, तर मग आपण आता ऍक्शन प्लॅनवर आलो पाहिजे तर आपले खरंच 40 आमदार निवडून आणण्यासाठी काय पॉलिसी असली पाहिजे, काय प्लॅनिंग असलं पाहिजे याचं चिंतन मंथन या शिबिरामध्ये झालं पाहिजे। कारण कुठल्याही राजकीय सत्तेत म्हणजे राजकीय पार्टी बिना आपला आमदार निवडून येणं शक्य नाही आहे। कारण हवेवर बोलून मजा नाही आहे, कारण वास्तविकतेवर बोललं पाहिजे आणि अपक्ष आपण त्या स्पर्धेमध्ये टिकत नाही। कारण आपला समाज हा आता इलेक्शन आलाय पैशावर, दारूच्या बाटल्या बिना मुरल्याच्या चिवड्या बिना काही होत नाही, बकरे कापा लागते प्रत्येक गावामध्ये, ही परिस्थिती आहे। आणि म्हणून तुमचा किती स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असला आणि किती स्वच्छ चारित्र्याचा नेता नेत्री असली तरी मतदान आपला समाज सुद्धा करत नाही, ही वास्तविकता आहे। कारण आपल्या समाजाला सवय अशी लागली आहे जो फॉर्च्युनर मधून उतरल स्कायकोट घालून तो नेता, फाटक्या कपड्याचा गुरुले किती समाजासाठी हाल अपेष्टा भोगून काम करत असेल त्याला मतदान नाही करत, परिस्थिती अशी आहे। आणि म्हणून जर आपल्याला 40 आमदार सभागृहामध्ये पाहिजे असेल तर 6 पक्ष जे महाराष्ट्रात आहेत, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पवार साहेब गट, राष्ट्रवादी अजितदादा गट, बीजेपी आणि काँग्रेस, पहिल्यांदा आपण जे 2 मोठे पक्ष आहेत काँग्रेस आणि बीजेपी नॅशनल पक्ष, त्यांच्याकडून 10 उमेदवारी आपण मागितल्या पाहिजे। 10 उमेदवार बीजेपीने मागितले पाहिजे, जे बीजेपी मध्ये आपले नेते काम करत आहेत त्याच्यासाठी एक शिष्टमंडळ महाराष्ट्राचं असलं पाहिजे। काँग्रेसकडून 10 तिकिटा मागायला पाहिजे आणि शरद पवार गटाकडून 5 सीटा मागायला पाहिजे, अजित पवार गटाकडून 5 सीटा मागायला पाहिजे, शिंदे गटाकडून 5 सीटा मागायला पाहिजे आणि उद्धव ठाकरे गटाकडून 5 सीटा मागायला पाहिजे। म्हणजे 40 उमेदवार आपले 6 पक्षातून आपण उभे केले पाहिजे, तशी रचना या ठिकाणी तयार झाली पाहिजे। आणि प्रत्येक मतदारसंघात, विदर्भात जसे आमच्या 22 मतदारसंघ आहेत ज्याची सुरुवात 35,000 पासून तर 65,000 पर्यंत आहे। आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघाची बांधणी जो कोणी इच्छुक उमेदवार असेल त्यांनी तनमन धन फक्त 2 महिन्यावर इलेक्शन येऊन ठेपले आहे। जुलै चालला, ऑगस्ट सप्टेंबर झाल्याबरोबर ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये इलेक्शन लागते नवरात्रामध्ये। आणि म्हणून 1 महिना तुमच्या तयारीसाठी आहे। त्याच्यामध्ये आपले जे फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, पहिली समाजाची जागरूकता आपल्या या मोबाईलवरच होते। सगळे कमीत कमी 100-100, 150-150 ग्रुप मध्ये आपले सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत। 30-30, 40-40 ग्रुप आहे आपल्या समाजाचे प्रत्येक जिल्ह्यात। प्रत्येक जिल्ह्यातल्या ग्रुपमध्ये आपले जे मतदारसंघ आहेत त्यांना पहिलं हायलाइट करणं गरजेचं आहे। तिथला उमेदवार कोणी असो आपल्या समाजाचा, 4-4 उमेदवार प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षातून आपले उमेदवार इच्छुक आहे, पण तिकिटा भेटत नाही कारण दबाव गट त्या पक्षावर आपला नाही आहे। आणि दबाव गट जर निर्माण करायचा असेल तर एक चेहरा महाराष्ट्रात समोर यायला पाहिजे, त्याच्या नेतृत्वात सर्व संघटनांचं फेडरेशन असणं गरजेचं आहे। कारण एक जणांनी संपूर्ण महाराष्ट्राचं विधिमंडळ हलवू शकतो, तर एक आपला कोणताही माणूस जर त्याच्यावर जिम्मेदारी दिली आणि विश्वास टाकला तर आपण बी पूर्ण महाराष्ट्राचं नाही केंद्राचं शासन हलवू शकतो। आणि म्हणून
त्याची रणनीती पद्धतशीर शांत डोक्यावर बसलेले या ठिकाणी विद्वान लोक आहेत, IAS कॅडरचे लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आणि म्हणून जाधव साहेबांनी 2 वर्षाच्या अगोदर प्रयत्न केला आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं काम सुरू आहे. तसंच महाडोळे साहेबांचं काम सुरू. आपली जेव्हा माडी मिशनची पहिली बैठक झाली होती सर, तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातून 2 जण होतो आम्ही. त्यावेळेस आपण 2 पावलं मागे आलं चालते, पण आपल्या समाजातला जर माणूस त्या पक्षातून उमेदवार आहे तर तुम्हाला 5 कोटी देऊन त्याला पाडासाठी दुसरा पक्षाचा माणूस 5 कोटी रुपये देते आपल्या तर भांडण लावासाठी आणि त्याला इलेक्शन लढवतं, कारण हा मराठ्यांचा आमदार आला पाहिजे म्हणून. आणि म्हणून ती चूक न होऊ द्यायची. कोणताही अपक्ष उमेदवार जर पक्षाच्या उमेदवारासमोर उभा राहिला तर त्याला मतदानच करू नका. आताच राग आला तरी चालते, कारण त्याच्या प्रेमापोटी लोभापोटी आपण पक्षाच्या तिकिटावरचा आपला उमेदवार पाडू शकतो याची सूझबूझ आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असली पाहिजे. दुसरा विषय राहिला पैशाचा. पैसा हा खूप मॅटर नाही करत इलेक्शन मध्ये. वोट भी देंगे नोट भी देंगे हा जर नारा दिला तर तुमच्या उमेदवाराला पैसा कमी पडत नाही. 100 रुपये प्रत्येक घरातून प्रत्येक गावातून जरी जमा केले आपल्या समाजाच्या, तरी जो माणूस 100 रुपये तुमच्या उमेदवाराला घरातून देतो त्याचं मतदान कुठंच जात नाही, तुमच्याच उमेदवाराला पडते. आणि हे जन आंदोलन ज्या दिवशी चालू होते संपूर्ण महाराष्ट्रात माळी समाजाच्या उमेदवाराला पैशाची गरज नाही आहे आणि संपूर्ण त्या उमेदवाराच्या मागं माळी समाजात पूर्ण सोबत आहे, तेव्हा तुमच्या सोबत असणारे छोटे छोटे समाज आहे ते सोबतीला येतील आणि आपण आपलं जे टार्गेट आहे 40 विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधी पोहोचले पाहिजे, विधानसभेमध्ये आमदार पोहोचले पाहिजे, त्या टार्गेटवरून 50% जरी यशस्वी झालो तरी खूप काही माळी समाजाला दिशा देण्याचं काम या मंचावरून होईल एवढीच आशा बाळगतो आणि थांबतो. जय फुले जय शिव जय भीम जय भारत. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करेन राजेंद्र मांदाडे, प्रबोधनकार यवतमाळवरून आज म्हणले राजेंद्र मांदाडे. आपले काही सत्रामध्ये अजून पुढे 5 ते 7 भाषण पुढचे बाकी आहेत. आपण सर्वांनी साथ देत त्याबद्दल धन्यवाद. स्वतःसाठी एकदा टाळ्या उडवल्या. संत शिरोमणी सावता महाराज या भारत मातेच्या कुशीतून जन्मलेल्या तमाम क्रांतिकारिकांना मी या ठिकाणी नतमस्तक करतो. आपले आधारस्तंभ विचारस्तंभ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आहेत, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना या पवित्र ठिकाणी नतमस्तक होतो. आज माळी समाजाची राष्ट्रीय संकल्प परिषद पहिली नागपूरला झाली आणि दुसरी या ठिकाणी होत आहे. तेव्हा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या तमाम माळी बांधवांना भगिनींना माझा मानाचा जय ज्योती जय क्रांती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय या बाबू माळी आणि ज्यांच्या संयोजनातून हा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असे आमचे ओबीसीचे नेते ॲडव्होकेट राजेंद्रजी महाडोळे साहेब, सर्व उपस्थित मंचकावरील सर्व मान्यवर. विषय असा आहे की माळी राजकीय संकल्प परिषद. तुम्ही आधी आपलं जीवन जगत असताना अनेक समस्या येत असतात, अनेक विषय आहे, शैक्षणिक आहे, आर्थिक आहे आणि ह्या विषयाला जर सोडवायचं असेल तर राजकीय हा विषय सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आताच अमोल भाऊनं सांगितलं का आपण कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे, कसं उभं राहिलं पाहिजे, ही गरज आहे. अनेक आपले लोक माळी समाजातल्या विविध पक्षामध्ये आहेत
पण फक्त आम्ही पक्षात काही झेंडे दांडे हलवले नाही. आता आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे. आमची भाषा सभागृहामध्ये बोलणारा हा आमच्या समाजाचाच असला पाहिजे. आमच्या समाजाचं काय सुखदुःख आहे हे फक्त त्याच लोकांना माहित आहे. आणि त्यासाठी एका वक्त्यांनी ह्या ठिकाणी विषद केला का इतर समाज सुद्धा आपल्या सोबत आहे असले पाहिजे. ते स्ट्रॅटेजी जवळपास आम्ही 10 वर्षाच्या अगोदरच हाताळली आहे. आम्ही गोवारी समाजाचा उमेदवार लढवला आहे, गोंड समाजाचा उमेदवार लढवला, धनगर समाजाचा लढवला सन्माननीय माडवळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये. सगळे स्ट्रॅटेजी वापरत आम्ही पुन्हा परत आणखी माड्यापर्यंत येत आहोत. माड्यापासूनच सुरू केला आणि माड्यापर्यंत येत आहोत. याचं मुख्य कारण काय की आमच्यामध्ये जी प्रगल्भता आहे ती खूपच कमी आहे. परंतु आपण निराश व्हायचं काहीच काम नाही. आपण बिलकुल सक्षम होणार आहे. माडवळे साहेबांनी आम्हाला एक छोटे काही ठिकाणी मुद्दे दिले. मी एक उदाहरण देतो. माझ्या गावामध्ये समजा पाटील समाजाचं वर्चस्व मी 40 वर्षापासून होतो. मी सामान्य कार्यकर्ता माळी समाजाचा 25% माळी समाज आहे. कुठल्याही निवडणुकीमध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व मी साधं लहानसं उदाहरण देतो. त्याच्यावरून मग तुम्हाला काय संकल्प करायचा आहे राजकीय हे पण या ठिकाणी सांगणार आहोत. माडवळे साहेबांपर्यंत पोहोचलो मी. असं झालं आतापर्यंत एकही ग्रामपंचायत सदस्य माळी नाही. त्यांनी सुंदर स्ट्रॅटेजी सांगितली. मी त्या स्ट्रॅटेजीचा पूर्ण अभ्यास केला. मग जे पाटलाच्या मागाचे जे चमचे होते काही त्याच्यात माळी होते, चापलुसी करणारे चाटोगी, त्यांची एक लिस्ट बनवली. त्याचे जे मुख्य मग वेगवेगळे कार्यकर्ते त्यांची लिस्ट बनवली. आणि मी बघण्याचं महत्वाचे एक कुणबी समाजातला, एक आदिवासी समाजातला, माळी दोघी आम्ही आणि तेली समाजाचा असे 4-5 सोबत घेतले. आणि बस 2 वर्ष निवडणूक आहे म्हणताना आम्ही एक छोटे मोठे कार्यक्रम करायचा. शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा फुलेची जयंती हे सगळे केले. कायच्यासाठी समाज एकत्र आला पाहिजे. आणि मग जे आगाऊ चोर आहे ना त्याला जर आगाऊपणा केली तर त्याला फक्त एकट्यालाच घेरायचं, बाकीच्याला सोडून द्यायचं. त्याला एकट्याला पद्धतशीर माडवळे साहेबांनी सांगितलं शेतामध्ये मस्त लिहायचं निघाले आणि तिथं निघाले पेड असलं का तो गावाला त्याला माहिती आहे. त्याला सांगो तू एवढं मोठे तू नाही का हे आहे इज्जत आहे गावात आणि आधी नाही का 4-5 कोटी तुला मागलं म्हणून तू गावाच्या सांगितलं तू काही राहणार नाही. तो त्या भीतीमुळे नाही का लोकांनी सांगितले गुपचूप रस्ते खायले गावात येणं. आम्ही जर 5 तासाला दिसलो का तो खालीच मुलक टाकले. असं करून 6 ते 7 जणांनी नाही का अगाऊपणा केली का एकट्याने घेण्याचा वावडा जवळपास आणि गावावरती सोडून दे हे एकमेकांना सांगितले, कोणाला सांगितले. आणि मग नंतरची निवडणूक आली. मी 5 माळी उभी ठेवले, 2 कुणबी ठेवले, 2 तेली ठेवले आणि मला नाही का मग वेगळंच नाही का लोक येते. मग माझ्या डोकं वेगळं चालते. मग मी काय केलं का माझ्या माळी समाजातले नाही का एकाच जातीचे 3 उमेदवार ठेवून दिले. आणि माझ्याकडे सांगतो पहिल्याच निवडणुकीले एका नावाचे 3 उमेदवार आले. माझ्याकडे 5 जण झाले पण त्यांचे 6 होते. मला काही जमलं नाही तिथं. पण मात्र सक्षम झालो. 5 आले ना मग 3 आले, 1 कुणबी आला, 1 तेली आला. जमलं नाही तर नाही जमलं, पुढच्या वेळेस तर जमलं ना. म्हणजे ही स्ट्रॅटेजी आहे माडवळे साहेबांच्या डोक्यात. म्हणजे ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही आम्ही पद्धतशीर हाताळली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आपण 100% सक्सेस होतो बनवलो. सांगायचं तात्पर्य म्हणजे असे उदाहरण आहे आमच्या जीवनामध्ये साहेबांनी सांगितलेले आणि त्या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे. आम्ही दुसरी स्ट्रॅटेजी विधानसभेमध्ये वापरली. आमच्या मतदार जेवढे विधानसभा क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तिथे आम्ही सगळ्यांना लढवलं. मग म्हणलं आपण तर येत नाही, मग आपण कमीत कमी पाडायला काही हरकत आहे का. पहिल्या पंचवार्षिकले काँग्रेसले पाडलं, शिवसेनेला पाडलं, त्याचा आमदार रनिंग होता, एक शिवसेनेच्या आमदाराला पाडलं, सगळे बोलणार लागले माळायला पाडलं. बरोबर असे नंतरच्या निवडणुकीमध्ये नाही का काँग्रेस निवडून आलं, त्याने नाही का काँग्रेसवाल्याने पाडलं, ते सगळे मला माळायलाच पाडले. म्हणजे कमीत कमी तुम्ही असे दिसले नाही पाडत तरी पण तुम्ही एवढे सुस्त घरात कोणाने उभे राहा आणि पाडायला नाही. मी सांगतो कोणी जर उभे नसं तर 80 मतदारसंघ मी एकटाच उभा राहता याला. एवढी तर हिंमत करायला उभं राहायचं. आम्ही असं कार्य करतो सगळे भुजबळ साहेबांना
आतमध्ये गेल्यानंतर भेटायला आलो, आमची निवडणूक लढणे महाडिवरे साहेबांचा विषय नव्हता, आम्ही कशा स्ट्रॅटेजी वापरतो हे सांगत आहोत तुम्हाला. काही आमचा विषय नव्हता, निवडणूक लढणे, समाजाचं कार्य करणे, ओबीसीला न्याय मिळवून देणे. आम्ही पण तेव्हा भेटतो न्याय समाज माणूसच नाही गेल्याने वागे सांभाळ अध्यात्मिक काही न्याय भेटत नाही, तुमचा माणूस सुद्धा गेला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो कि हम जाति हमारी औलाद है और महात्मा फुले जी हा औलाद है. महात्मा फुले जी तर निर्भीडपणे आता सभा आंदोलनामध्ये जाण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी काही घरी असलंच पाहिजे, नसलं पाहिजे. माझ्याकडे काही म्हणून काही नाहीये, तुम्हाला सांगतो एकही शेती नाहीये. कपड्या रस्त्याला परत दिसते म्हणून ते साहेबांना नाही का दरवर्षी म्हणते काही कर पण 2 ड्रेस शिवत जावा. मी 2 ड्रेस आपले तेच ड्रेस मारत जातो, घालत जातो. कपडे रस्त्याचे बरं वाटते, कोणी स्टेजवर मला ते नाही तर तिकडच टाळ्या वाजवायला बसवले. माझ्या काहीच नाही, माझ्याकडे नाही सांगत. परंतु अमल भाऊ शेती आहे, काम कसं करायचं. त्या माणसाची मुलगी हॉस्पिटल मध्ये असताना समाजाच्या कामासाठी नाही का जवळच्या खिशात 5,000 रुपयाचे पावले शामिल व्हायला विधानसभेसाठी अमोल भाऊ सरकारने 20 दिवस आम्ही दोघे पेट्रोल टाकतो, आता विदर्भ इंदूर टाकतो, कुठल्याही गावामध्ये जाऊ द्या. जर आमचा परिचय नसेल तर आम्हाला नाही का आतमधून हाक मारा. हे काम 24 घंटे 7 दिवस 12 महिने तेच काम आहे. कधी कोणी एका इलेक्शनने 15 रुपये घरी गेलो म्हणजे बायकोनं नाही ओळखलं कुठे झाला. ही परिस्थिती आहे. म्हणून स्ट्रॅटेजी हे सगळे जे मान्यवर आहे या सगळ्यांना एकत्र घेऊन राजकीय स्ट्रॅटेजी इतकी चांगली बनवा की येणाऱ्या काळामध्ये 80 जागा तुम्ही उभे ठेवा पण 15 तरी आतमध्ये गेलेच पाहिजे. बिलकुल वेळेचं बिलकुल भान नाही, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. असे वेळेच्या भान जर असते ना तर इथं लई लोक आली असते. पण यायला काही वेळेत झालं याचं काही नाही, समाजाचं काही देणे घेणं नाही. तुम्ही आम्ही भावभावना आमच्या देशाने हात नाही जाऊ अशी प्रवृत्ती आमच्या समाजात आहे. आमचा उमेदवार जर नाही का उपवास धरला त्याने मदत करण्यापेक्षा त्याचे पाय ओढण्याचे काम जास्त करणारी प्रवृत्ती आमच्या समाजात आहे. त्या पाटलाची त्या ब्राह्मणाची नाही का त्या कृषी करणारी जी प्रवृत्ती आहे ही पहिल्यांदा नष्ट झाली पाहिजे बोलतो. आणि खऱ्या अर्थानं फक्त माडी आणि माडेसोबत ओबीसी समाजातले जे घटक आहे ते जर सभागृहामध्ये जर पाठवायचे असेल तर सर्व इथे उपस्थित विद्वान पंडितांना सगळं आग्रहाची नम्र विनंती आहे तर मात्र नेतृत्व निर्माण करताना असं करा का जो खरंच अभ्यासपूर्ण आहे, ज्या नेतृत्वाला तळागाळातल्या लोकांपासून तर भाजपचं असं श्रीमंत असणाऱ्या लोकांची सगळं ज्ञान आहे असं सर्व जमा करा आणि अशा लालचवाला एखादं नेतृत्व निर्माण करा. मी त्या पेपरमध्ये सुद्धा लिहिलं का आता सगळ्या संघटना माळ्याच्या बाकेत ठेवल्या. हे रजिस्टर असेल तर रजिस्टरच्या पानातून संघटना निर्माण झाल्या, त्या संघटना पुन्हा एकत्र आल्या पाहिजे. इतर ओबीसीच्या संघटना जेवढ्या जमते तेवढ्या गोळा करा आणि येणाऱ्या विधानसभेला महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री जर बसवत असाल तर खरंच स्ट्रॅटेजी तयार करा. एवढंच बोलतो आणि मी माझे वाढलेले 2 शब्द संपवतो. जय जोगी जय क्रांती जय. त्यानंतर एकदम स्वतःला गुवाहाटी भेटा देऊन गेली तुम्ही त्याबद्दल मनापासून आभार. यानंतर मी विनंती करेन ऍडव्होकेट केशव हे नाशिकवरून आले त्यांनी आपले या ठिकाणी मला व्यक्त करावे. जय ज्योती जय क्रांती. मुंबई मार्केटमध्ये जो कांदा येतो तो लासलगाव निफाडचा, नाशिकचे द्राक्ष येतात, टमाटे येतात. आतापर्यंत आम्ही पिकवणारे होतो पण विकणारे आम्ही नाही आहोत आणि आपण विकणारे आणि आमच्या गोष्टीच्या किमती ठरवणारे दुसरेच असतात. बियाची किंमत वेगळी, मजुराची किंमत ते ठरवतात, सोंगणीची किंमत मजूर ठरवतो, विकण्याची किंमत व्यापारी ठरवतो. मग आपला माळी समाज कुठे आहे? मार्केट कमिटीत एकही संचालक नाही, साखर कारखान्यात एकही संचालक नाही. चौधरी साहेबांनी सांगितलं की आपली जनगणना झाली पाहिजे. माझी अशी एक विनंती आहे, स्ट्रॅटेजी सुरुवात करतो सांगायला. कारण 182 नावाचे माळी, 182 नावाची जात आपल्या घरात कास्ट सर्टिफिकेट आहे, आपण सुशिक्षित आहोत, आपले मुलं सुशिक्षित आहेत. 182 एक वेबसाईट तयार करायची, त्याच्यावर 182चं कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड करायचं म्हणजे गाव समजेल, नाव समजेल आणि जातही समजेल आणि आपली जनगणना कमीत कमी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जे महाराष्ट्रातले किती आहे ते समजू दे.
कारण विद्यार्थी हा 18 वर्षानंतरचा मतदार. दुसरी गोष्ट, आपण गेली 1.5 वर्षापासून बघतोय की त्याला पाडा, येवल्याच्या येड्याला पाडा. मला म्हणायचंय त्याला आणि त्याला येड्याला पाडा म्हणणारी ह्याची ताकद, त्याला शिकवा, त्याला शाळेत घाला असं हाके सर म्हणतात, असं भुजबळ साहेब म्हणतात. पण मला असं म्हणायचंय तुम्ही एवढे शिकलेले नाहीये, तुमच्या एका तरी हिंमत नाही का त्याला आपण बोलू नका देऊ, त्याला तोंड बंद ठेवा. त्याला शिकवायची काय, त्याच्या डीएनए मध्ये त्याच्या जातीचा अंगार आहे. त्याने आम्हाला जागा केलं. मी लाजीरवाणी बोलतोय, कौतुकास्पद आहे, लाजीरवाणी बोलतोय. आज तो म्हणतोय त्याला शिकवायची काय गरज नाही, त्याच्या डीएनए मध्ये जातीचा अंगार आहे, त्याला जातीचं आरक्षण पाहिजे. आपल्या आरक्षणामध्ये, आपल्या ताटामध्ये त्याला डिश मध्ये आपण खातोय, ती डिश तोडायची त्याला मराठा कुणबी आणून. तर आपली 182 वेबसाईट वर टाका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदला नेतृत्व निर्माण करा, जे पडले त्यांना पुन्हा उभं करा. नंतर मला एक जाधव साहेबांनी सांगितलं कोणावर तरी याच्यावर केसेस होती आणि मग त्याला सोडू. अरे कडगुलला ज्यावेळेला आमची जमीन घेतली गोरेची भटा बामणांनी लिहून घेतली, त्यावेळेला लोहाराकडे जाऊन, घिसाड्याकडे जाऊन पुरारीला धार लावलं आणि ती जमीन ताब्यात घेतली. ज्यावेळेला लेखणीचं काम नाही झालं, लेखणी आमच्या विरुद्ध लिहिली गेली, खोटी लिहिली गेली, गोऱ्यांची जमीन कटगुंजला, त्यावेळेला पुरारीला लाल रक्त लागलं, तेव्हा आमचे मळे फुलले आणि आम्ही पुण्याला येऊन फुले झालो. ज्या वेळेला हे शस्त्र आणि संविधान काम करत नसे, 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या भारतीय राज्यघटनेने संविधान स्वीकारलं, वी द पीपल ऑफ इंडिया. जर आपल्या संविधानाप्रमाणे मंडल आयोग जर स्थापन झालेला असेल आणि तर मंडल आयोग रद्द करा म्हणत असेल, तर मंडल आयोगाला धक्का तर केंद्र सरकारला धक्का. हे आजच सांगा. केंद्र सरकार हे यांनी जाणीव घ्यायला पाहिजे की मंडल आयोगाला धक्का. मंडल आयोगाच्या वेळेला जी मांडणी झाली 1991 ला, भुजबळ साहेब मंडल आयोगामुळे शिवसेनेतून बाहेर पडले 12-13 आमदारांना घेऊन. त्यावेळेला त्यांनी यायला पाहिजे होतं, त्यावेळेला आरक्षण वाढलं पाहिजे होतं. जातीय जनगणना गोपीनाथ मुंडे साहेब म्हणायचे डुकराची होती, गाढवाची होती, घोड्याची होती, बैलाची गणना होती, पण माणसाची गणना होत नाही, माळ्यांची गणना होत नाही. आपली स्वतंत्र वेबसाईट निर्माण करा, त्याच्यावर आपली जातीय जनगणना माळ्यांची करा. तिसरी गोष्ट, आपल्याकडे आपण घाबरतो अर्थव्यवस्था आणि 100 रुपये द्या आणि 10 रुपये द्या. 100 रुपये आणि 10 रुपये देण्याचे कारण 1965 पासून साखर कारखाने आणि शिक्षण संस्था त्यांनी ताब्यात ठेवल्या म्हणून त्यांचे आमदार होता. जो साखर कारखान्याचा चेअरमन तो तिकडे आमदार होतो. आपली स्ट्रॅटेजी आपल्याला संस्थाच निर्माण नाही करता आल्या म्हणून. आज मला पंढरपूरच्या वारीला जायचं होतं. सावता बाबांनी सांगितलं मीच इथे आहे, हे सर्व वारकरी इथं आलेले, कशाला वारीला जातो. धन्य तुमचं दर्शन झालं, धन्य ते. यानंतर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ही परिषद ज्यावेळेस घ्यायचं संयोजन झालं, पहिली मीटिंग बापूंच्या घरी झाली, बापूंच्या घराच्या नंतर एक संयोजन मीटिंग आपल्या या मंडळामध्ये झाली आणि त्यावेळेस या मुंबईतील सर्व मंडळांनी खूप चांगल्या प्रकारे आर्थिक सहाय्य केलं. सर्व गोष्ट फक्त बोलून होत नाही, पैसा पण लागतो आणि त्या मंडळांनी जे आर्थिक सहाय्य केलं त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे हा सक्सेस होतोय. त्या सर्व मंडळांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. तर आपण प्रत्येक मंडळाच्या एका प्रतिनिधीला बोलण्यासाठी या ठिकाणी संधी देणार आहोत. तर तत्पूर्वी या ठिकाणी आपले 2 प्रमुख पाहुण्यांची भाषणं राहिली. त्या 2 प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर आपण अध्यक्ष त्या प्रत्येक मंडळाच्या एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलवून त्यांचा या ठिकाणी भाषण होईल. मी विनंती करेन आता माननीय डॉक्टर सुनील जाधव ज्येष्ठ विचारवंत परभणीवरून आले, त्यांनी थोडक्यात आपले या ठिकाणी विचार मांडावे. त्यानंतर नंदूभाऊ नागरकर जे चंद्रपूरहून आलेले अशोक यांनी आपल्या भाषणासाठी तयारीत राहावे. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि त्या पंक्तीतील सर्व महापुरुष यांना अभिवादन करतो. आपले बापू गेले इथनं, म्हणजे देशाचे ते बापू आणि आपले माळी समाजाचे हे बापू
हे बापू, त्या बापूंनी बरेच आमदार खासदार केले, नेहरूंना पंतप्रधान केलं. या बापूंच्या हयातीमध्ये मला असं वाटतं की बरेच आमदार खासदार होतील. आताच अनिल जाधव यांचं भाषण झालं. अनिल जाधव उद्याचे 100% सांगतो तुम्हाला ते आमदार आहेत, कारण आताच त्यांना जे काय मतं मिळालेत तर त्यात तेवढ्या लोकांचे आमदार आहेत, तर येणाऱ्या खासदार आहेत, तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ते देखील आमदार होतील. ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे सर हे देखील आमदार होतील अशी आपण अपेक्षा ठेवू. आणि या माळी राजकीय संकल्प परिषदेच्या माध्यमातून आता ज्या 2-3 सूचना आल्या, मला असं वाटतं कोणतरी त्या लिहून घ्यायला पाहिजे होत्या. कोण लिहितंय की नाही माहित नाही, पण रेकॉर्डिंग होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं मला बोलायला भेटतं की नाही, कारण मी मराठवाड्यातून आलो. मराठवाड्यातला आमचा जो जिल्हा आहे तो अतिशय मागासलेला आहे, परभणी जिल्हा. ज्या परभणी जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये आंतरवेली सराटी नावाचं गाव आहे, आपल्याला सर्वांना माहित असेल ते गाव, ज्या मनोज जरांगे यांनी कहर केलाय महाराष्ट्रामध्ये, जो जातीयवाद तेढ निर्माण केली, त्या मनोज जरांगेंचं ते गाव. आता इथं मनोज जरांगेंचा विषय निघाला की मनोज जरांगेंचा आपण आभार मानले पाहिजे की त्यांनी ओबीसीना एक केलं. खऱ्या अर्थाने ओबीसीना एक केलं हे आपण म्हणूया, परंतु सुरेश जाधव सरांनी जी नाशिकला 440ची बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये अतुल सावेंनी असं सांगितलं होतं की महाज्योतीचे जे विद्यार्थी आहेत, जिथं PhD करण्यासाठी फेलोशिप मिळते, फेलोशिप किती मिळते? फेलोशिप मिळते 1000, 2000, 5000 नाही, 5 लाख नाही, तर फेलोशिप मिळते 40 ते 45 लाख रुपये एका विद्यार्थ्याला फेलोशिप मिळत असते. तर अशी 40 ते 45 लाख रुपये फेलोशिप मिळणारे विद्यार्थी माळी समाजाचे किती आहेत? एक 200 विद्यार्थ्यां 198 196 विद्यार्थ्यांपैकी तर फक्त माळी समाजाचे 2 विद्यार्थी महाज्योतीकडे अर्ज केलेले आहेत, ऑनलाईन अर्ज. हे अतुल सावेंनी परिस्थिती सांगितली. आताच ओबीसी महामंडळाचा इथं जिकर केला की ओबीसी महामंडळामध्ये सर्वात अधिक कर्ज मागणाऱ्यांची संख्या जी आहे ती आपल्या माळी समाजाचं आपण इथं मंथन करतोय. म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की ओबीसी महामंडळामध्ये मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली अर्ज दिला एक 12-13 वर्षापूर्वी. तर माळी समाजाचे ओबीसी साठी कर्ज मागणारे, शैक्षणिक कर्ज मागणारे आणि इतर व्यावसायिक कर्ज मागणाऱ्यांची संख्या ही अतिशय नगण्य होती. म्हणजे 100 इतर ओबीसी असतील तर एक 8-10 लाभार्थी फक्त माळी समाजाचे होते. ही मोठी शोकांतिका आहे की आपण नंबर 1चं म्हणतो, नंबर 2चं म्हणतो, मराठ्यांनंतर आपण नंबर 2ला म्हणतो. आपल्याकडे इतर ओबीसी जे आहेत 350 जातीचे ते आपल्याला मोठा भाऊ म्हणून बघतात. तर आपण कुठेतरी पुढे गेलं पाहिजे सर्व दृष्टिकोनातून. जोपर्यंत आपण आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत राजकारणातली भाषा आपण बोलू शकत नाही. कारण राजकारणाचा फॉर्म भरायला देखील 25,000 रुपये डिपॉझिट लागतं. ते खिसा आपला गरम असला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आर्थिक स्थिती जोपर्यंत आपली मजबूत नाही तोपर्यंत आपण राजकारणातला र पण काढू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण राजकीय संकल्प परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी इथं, मला असं वाटतं की इथं जे उपस्थित आहेत ते सर्व राजकीय आहेत का? हात वरती करा बरं. कोण आहेत राजकीय? कोण आहेत जे पॉलिटिकल आहेत, राजकीय आहेत असे कोण आहेत? हात वरती करा. हे बघा आता हे 4-5 हात वरती आले. म्हणजे तुम्ही काय माहितीये का, बाकीचे नो पॉलिटिक्स प्लीज असं एक बोर्ड असतं बघा पाठीमागं लिहिलेलं. जे सोकॉल्ड असे तत्वज्ञानी केस नसलेले लोक असतात ना, त्यांच्या पाठीमागे लिहिलेलं नो पॉलिटिक्स प्लीज. एकदम मूर्खपणाचं लक्षण येते. बाकी त्याला म्हणायचंय फाड. तू जो असतो ना चार्टर्ड अकाउंटंट किंवा डॉक्टर, त्याला म्हणायचं आधी फाड. तुझी डॉक्टर की आहे ना, MBBS झाला ना, तू पॉलिटिकल व्ह्यूजने झाला. तू पाणी पितो ना, तर राजकारण येतो. रात्री गुड नाईट, सकाळी उठल्यापासून कोलगेट पासून तर रात्री गुड नाईट पर्यंत राजकारणाशिवाय या गोष्टी तयार होत नाहीत. सर्व ठिकाणी राजकारण आहे. म्हणून सर्वांनी 100% राजकारणी झालं पाहिजे. या ठिकाणी या संकल्प परिषदेच्या माध्यमातून मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते की आपण 100% राजकारणी व्हा. म्हणून मी आत्ताच नम्र विनंती करतो तुम्हाला, तुम्ही सर्वांनी हात वरती करा. आम्ही सर्व राजकारणी आहेत म्हणून प्लीज, सर्व राजकारणी आहेत तुम्ही लक्षात घ्या. कारण ही परिषद अशा किती जरी परिषदा घेतल्या आणि आपण राजकारणी नाही झालो तर शून्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. बापू सारखे फार कमी लोक आहेत ज्यांनी शून्य नाही, शून्याच्या, त्यांचं एक पुस्तक सर्वांना दिलं, त्यांनी एक पत्रक दिलंय. शून्याच्या पण पलीकडून, शून्य तर खूप आहे, शून्याच्या पण आधीपासून ज्यांनी सुरुवात केली, ज्यांनी आपलं विश्व निर्माण केलं, असे बापू आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या अशा अनेक परिषदा होतील, बापू सहकार्य करतील. मला सर्वात मेन म्हणजे ॲडव्होकेट महाडोळे सरांचं अभिनंदन करावं असं वाटतं इथं की त्यांनी हा विचार केला आणि राजकीय परिषद भरवण्याचं हे काम केलं. अशी राजकीय परिषद पुन्हा व्हावी. ऑनलाईन आताच कोणीतरी म्हणलं की आपण एक प्रशिक्षण शिबिर घ्यावं, निश्चित घ्यावं. त्यापूर्वी
काही 2-2 दिवसाच्या 8-8 दिवसाच्या जर ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर झाल्या गुगल मीट 1-1 तासाच्या, तर ते अजून सोयीचं होईल. एकाने सांगितलं की ऍप तयार करावं. अशा बैठकी 440च्या बैठकींमध्ये सुद्धा ऍपचा आपण जिकर केला. ऍप आपण निर्माण करावं. इथं पुन्हा एक विषय निघाला की माळ्यांनीच माळ्यांची जनगणना करावी. मला असं वाटतं की माळ्यांनीच माळ्यांची जनगणना करण्यासाठी आपण काय प्रयत्न करता येईल इथंच ठरवावा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 8 दिवसामध्ये करावं. थँक्यू, धन्यवाद. वेळ कमी बोलायला आम्हाला एकतर काय म्हणतात ना, म्हणजे मला 9 जिल्ह्यांपैकी खूप उशिरा बोलायला दिलं. ठीक आहे, ओके, चला, थँक्यू. त्यानंतर विनंती केली होती माननीय नंदुभाऊ आगरकर नगरसेवक चंद्रपूर चिठ्ठी द्यायला लावू नका. आम्ही प्रगल्भ आहोत. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत, तिथं चांगलं काम करत आहे चंद्रपूर शहरामध्ये. हॅलो 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 माडी राजकीय संकल्प परिषद मुंबई महाराज्य आज सावतामाडी सभागृहात ऐरोली येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी या विभागाचे माननीय DK बापू माडी तसेच आदरणीय या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय ऍडव्होकेट राजेंद्र महारोडेजी, मंचावर उपस्थित असलेले मान्यवर तसेच मुंबई नवी मुंबईमधील आणि महाराष्ट्रात आलेले सर्व माळी समाजाचे बंधू आणि भगिनी, मागील आठवड्यात नागपूरला अशी एक परिषद झाली उपराजधानी. आता या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई इथे सुद्धा ही परिषद होत आहे. याच्या मागचा उद्देश असाच आहे की माडी समाजात राजकीय अवेअरनेस यायला हवं. राजकारणापासून माडी समाजाचे कार्यकर्ते दूर आहेत. त्यांना त्यांची मानसिकता निवडणुकीपासून दूर जाण्याची आहे. त्यांनी निवडणूक कशी लढली पाहिजे आणि जिंकली पाहिजे आणि कशी उमेदवारी मागितली पाहिजे त्या संबंधात आजचा हा एक ट्रायल बेस म्हणून माननीय ऍडव्होकेट राजेंद्र महारोडे ह्या पूर्ण महाराष्ट्रातील विभाग वाईज अशा संकल्प परिषद घेणार आहे. डाटा मी यावर सांगेल की डाटाबेस तयार झाला पाहिजे. प्रत्येक विभागात ची आपली लोकसंख्या कशी आहे, हे 5 विभाग आहेत महाराष्ट्रात. कोकण विभाग असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मुंबई विभाग असेल, तर डाटाबेस तयार झाला पाहिजे. आणि आपले कार्यकर्ते माळी समाजाचे महिला असो पुरुष असो ते तयार झाले पाहिजे. सर्वप्रथम त्यांनी समाजात काम केलं पाहिजे. समाज कार्य केल्यानंतर राजकारणात त्यांनी प्रवेश केला पाहिजे. जोपर्यंत समाजात काम करणार नाही ते पक्का होत नाही. काय आजचे पुढारी कोणत्या पक्षाचे असो, ते काँग्रेसचे असो, भाजपचे असो, सेनेचे असो की राष्ट्रवादी असो, ते म्हणतात हे आमचं राज्य फुले शाहू महाराज फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. पण फुलेला सर्व विसरून गेले आहे. शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर लोकांनाच प्राधान्य दिलं जात आहे असं माझं मन प्रखर मत आहे. फुलेचं नाव
नाव घेण्यापुरती फुल्याचा संघाच्या फुल्यां तयार केला. संघर्षातून उत्पत्ती या समाजाची फुल्याने केली. त्याचा फायदा फक्त मराठा आणि शेड्यूल कास्ट घेऊन आले. तुम्हाला याचा फायदा कसा होईल यासाठी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी तयार करावं लागेल. कारण की मी सुद्धा महानगरपालिकेत निवडून राहायच्या अगोदर मला इतक्या आसाने काही इथपर्यंत आलो नाही. मी सर्वप्रथम कृषी बाजार समितीची निवडणूक जिंकली. माझ्यासमोर एक मारवाडी माणूस उभा झाला होता. मी त्याला खूप मताने पाडला. राजवीर साडा नावाचा व्यक्ती होता. आता मारवाडी माणसाला पाडण्याचं सोपं काम नव्हतं. अख्खे पुढारी त्याच्याकडे गेलाय. मी एकटाच एकीकडे होतो पण निवडून आलो मी. महानगरपालिकेतील तिकीट भेटेपर्यंत काँग्रेस पक्षाची 3दा तिकीट मिळवणे निवडणूक जिंकणे एवढं काही सोपं काम नव्हतं. स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झालो मी महानगरपालिकेत सर्वप्रथम. त्याच्यानंतर मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो 7 वर्ष. हा सर्व प्रवास एवढा काही सोपा नाही आहे. एवढ्या आसाने तुम्हाला काही दुसऱ्या समाजाचे लोक समोर जाऊ दे असं काही मला वाटत नाही. आता एक पोरगा म्हणाला इथं जो सूत्रसंचालक की आमच्या केसेस झालं कसं. मित्रांनो आमच्या 25 केसेस झालेल्या आहेत. मारापिट्या झाल्या, झगडे केले, भांडणं केले, आंदोलन केले. आता तुमचा तो इथला शेट्टी राहुल शेट्टी जो खासदार होता त्याचा पुतळा झाला. त्या केस अजून चालू आहे. सुधीर मुनगंटीवार मारापिटी झाली ती केसेस चालू आहे. यावेळेस इलेक्शन होतं महाराजी. मी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला निघालो नाही. मागच्या वर्षी काँग्रेस पक्षाचा उमेदवार प्रचार मी नाही केला सांगतो मी. परंतु ज्याला तिकीट दिली त्याला निवडून आणलं. जोरगावला पक्ष का राजूभाऊ राजूभाऊ अपक्ष निवडून घरी बसून पक्षाला गेलो नाही. घरी बसून निवडून आलो. यावर त्याला बाहेर निघालो नाही. कारण की काँग्रेस पक्षाचा जो आमचा खासदार होता ज्याला तिकीट दिली निवडून आणला त्यांनी माझ्यावर हमला केला होता. मी कसा बाहेर येणार. आखरी क्षणी 17 तारखेला 2 वाजता प्रतिभाताई धानोरकर उमेदवार आणि आमदार सुभाष धोटे जो अध्यक्ष पार्टीचा आहे ते मला भेटायसाठी आले. कारण माझी किंमत लागली होती बीजेपीकडे 2 कोटी रुपये. 2 करोड घे आमचा प्रचार कर. 2 वाजता माहिती ना असं होणार आहे. 2 वाजता माझ्याकडे आले. 4 वाजेपर्यंत 6 वाजता प्रचाराचा मोहीम संपत होती. मी मला कशाला आले तुम्ही. नाही आपल्याला असं करावं लागेल. तुम्ही निवडून येणार आहात आमची आवश्यकता नाही आहे. कारण यावेळेस माहोल काँग्रेस पक्षाच्या फेवर नाही. पण ते ऐकायलाच तयार नाही. त्यांनी मला बसवून फोटो काढले. व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडे करायला. ही ताकद निर्माण केली पाहिजे हे माझं उद्दिष्ट सांगायचं रस्ता एकच आहे की ताकद निर्माण त्याला यावं लागलं माझ्याकडे. कारण की त्याच्या नवऱ्याने मला हमला केला होता. तो वाचलो मी 2दा. कारण की मी आपला माडी समाजा माणूस किंवा इतिहास आहे महात्मा ज्योतिबा फुलेपासून एक साधारण करणारा माणूस या देशात पूर्ण क्रांती निर्माण केली. त्यातला माडी समाजाला भीती वाटते आजही प्रकारांना सर्वांना की माडी समाज माणसं हे लोकांना प्रगती पथावर आणण्याचं काम करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो आजची ही सभा यशस्वी संख्या किती असेल हा विषय महत्वाचा नाही राजू भाऊ. मी त्याची बोलत की चांगले माणसं आले पाहिजे. एक माणूस 100 लोक तयार केला पाहिजे. एक महिला 100 महिला तयार केला पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे. पक्षात नाही समाजामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. आणि कोणाला काही घाबरायची गरज नाही. पैशापासून सर राजकारण होते असं काही नाही. मी बी गरीब कुटुंबातला पोरगा होतो. इथपर्यंत आलो आणि आपण आज मला बोलवलं संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय जय. अतिशय चांगल्या पद्धतीने ही परीक्षा समोर चाललेली आहे. 1-2 फक्त मनोगत आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले विचार ठेवतात. प्रमुख पाहुण्यांचे बऱ्यापैकी जवळपास संपलेले आहेत. आपण आपले जे अध्यक्ष आहेत प्रत्येक मंडळाचे प्रतिनिधी म्हणावं किंवा अध्यक्ष त्यांना आपण 2-2 मिनिटं या ठिकाणी बोलण्यासाठी संधी देणार आहोत. तर मी सुरुवात करताना या ठिकाणी विनंती करीन हिरामन बच्चाव साहेब जे अध्यक्ष सावित्रीबाई फुले शिक्षण सहकारी मंडळ कल्याण
प्रॉस्पेक्ट आली पाहिजे आपल्याला. 60 लोक उमेदवार अपेक्षित तर पाहिजे, त्यांची संख्या आपल्याकडे पाहिजे, तरच आपण पुढे काहीतरी चाल करू शकतो. आणि नेता तयार करण्यासाठी मग आमचं काम काय? आम्ही मागे राहणारे लोक तुमच्या बरोबर, नेते तयार झाले पाहिजे. मग त्याच्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक जिल्ह्यात चळवळ निर्माण झाली पाहिजे. आणि प्रत्येक जिल्ह्यात जर नेता तयार होईल तर तो चळवळीतूनच नेता तयार होतो. आणि चळवळीतून जो नेता तयार झाला तो कधी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कुठल्या पक्षाला घाबरत नाही. म्हणून समाजाने चळवळ निर्माण करणं गरजेचं आहे. एक पहिला चळवळ प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तालुका वाईज माडी समाजाची लोकसंख्या काय आहे. समजा माझ्या जिल्ह्यात 5 तालुके, धुळे शहर 27,000 माडी, धुळे ग्रामीण 42,000 माडी, साक्री 22,000 माडी, सिंदखेडा 27,000 माडी, शिरपूर 32,000 माडी. आणि या संख्येवर तर आपण जातीवर तर निवडून येत नाही. मग केलं काय? आणि आपला दबाव जो निर्माण केला पाहिजे कुठल्याही पक्षावर. जर जिल्ह्याच्या लेवलवर जाऊन जर माडी समाज एकत्र येऊन माडी समाजाने जर सांगितलं प्रत्येक पक्षाला, जो पक्ष 5 प्रॉस्पेक्टिंग असतील, चिठ्ठी उचला, याला उमेदवारी द्यायची असेल तर संपूर्ण माडी समाजाची, समजा मी माझ्या जिल्ह्याचाच अवलोकन सांगतो, 1,00,000-1,25,000 जो माडी समाज आहे तो संपूर्ण गट्ट्याच्या गट्टा तो त्या पक्षाकडे गेला पाहिजे. अशी आपण एक ट्रॅक तयार केली गेली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक याच्यात. आणि संपूर्ण समाज तिकीट मागताना फक्त जिल्ह्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा समाज त्या माणसाच्या मागे त्या पक्षाकडे गेला पाहिजे. हे आपण ठरवलं पाहिजे. महत्वाचं याच्याही पुढचं बोलतो. आमचे शैलेश साहेब बोलले सुरुवातीला की गुन्हे झाले तर त्यांच्यासाठी पाठवण काय. सगळ्यात प्रथम जर तुमची इच्छाशक्ती असेल, तुमच्या तेजस्विता असेल तर सगळे संकट चिरडून तुम्ही तयार व्हा. आणि ज्या वेळेस सगळे संकट चिरडून तयार झालेला नेता निघेल त्यावेळेस आपल्याकडे असे भुजबळ निर्माण होते. आज एकच भुजबळ गाव. तुम्ही बोलता सर माडी समाजाचं रक्त पेटत नाही. माडी समाजाला फर्स्ट ऑफ ऑल शेतीमध्ये जास्त इन्व्हॉल्व झाले नाही. आणि शेती हा व्यवसाय असा आहे तो स्वयंपूर्ण आहे. त्याला कोणाकडे जाण्याची गरज नाही, काही नाही, तो विकतो. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक प्रश्न विचारतो, माडी समाजाच्या विरोधात मराठा समाज का गुळगुळी करतो? याचं काय कारण असेल? अरे बाळांनो, अरे मित्रांनो, अरे बांधवांनो, जागे व्हा. तुमची ताकद तुमच्या दुश्मनांना किंवा तुमच्या समोरच्या पार्टीला कळली, परंतु तुम्हाला तुमची ताकद कळलेली नाही. आणि याची सुरुवात 1931ला ज्या वेळेस या महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना झाला तो कोणाचा आहे? कोणाचा आहे? माळ्यांचा. जातीवर बोलतोय. माळ्यांचा. 1931ला जर पहिला कारखाना साखर कारखाना माळ्यांचा असू शकतो तर त्यावेळेस त्या समाजाने ठरवलं आपल्यापासून पुढे कसा निघाला. 1931ला माडी समाज पुढे आहे. माडी समाज अजून एक मी तुम्हाला 1931ला माडी समाज पुढे होता. त्याच्यानंतर सर्वप्रथम
राजकारणाचं सर्वात महत्वाचं टॉनिक आहे सहकार क्षेत्र. सहकार क्षेत्रात आपण किती आहोत? लोकसंख्येने नंबर 2 म्हणतो. सहकार क्षेत्रात काय हा मी नाही ऐकणार कोणाचं. मला जिथं वोटिंग करायचं आहे तिथंच करेल. पण जर मला थोडा साहेबांकडनं मला फायदा होत असेल, थोडा साहेबांना माझ्याकडनं फायदा होत असेल, तर आम्ही दोघं एकमेकांचे लाडेबंद आहे. म्हणून सर्वप्रथम समाजावर होणारा अन्याय जरांगे सारखा दीपक माणूस ज्याच्याकडे शक्ती नाही, सामाजिक शक्ती आहे, आणि ह्या समाजाला खरा न्याय द्यायचा असेल तर या माळी समाजात एक जरांगे निर्माण झाला पाहिजे. एक जरांगे निर्माण झाला पाहिजे. मी जरांगे नाव का देतोय का तर आपण मानलं पाहिजे त्याच्या मागे समाज आहे. आणि आज आपली राजकीय परिषद असताना बोलायला लागला पेट्रोल म्हणून बोलतोय, परंतु संख्या वाईट काय होणार. अरे आज वेळ होती, मगाशी बंडर साहेब बोलून गेले, आज समाज कुठे जात आहे. जरांगे पाटील काय परवा बोलतो 76 वर्षाच्या आपल्या म्हाताऱ्याला की एका मुठीत जात पडेल. काय लक्ष नाही तुमची. आज भुजबळ साहेब नसते तर मग आम्हाला कळलं असतं की आपण ओबीसीचं आरक्षण जात आहे. असतील तुमच्या वैयक्तिक मतभेद भुजबळ साहेबांशी. भुजबळ साहेब ओबीसीचं काम करतायत, ओबीसी साठी लढतायत, आणि ओबीसी म्हणून तुमचं आमचं कर्तव्य भुजबळ साहेबांच्या मागे पाठीमागे ठामपणे उभं राहणं. शक्ती निर्माण करा. एकटा लढतोय, अधीन होतोय, समाज अधीन होतोय, आणि हा सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे. आज शेवटचं स्टेटमेंट माझं एकच लक्षात घ्या, तुम्ही जर एक झाला नाही तर गुलामगिरीसाठी तुम्ही तयार व्हा, नाही तर सत्ता मिळवण्यासाठी एकत्र काय ते तुम्ही ठरवा. गुलामाला गुलामाची आठवण करून देणे, तो गुलाम आहे हे सांगणं. मित्रांनो तुम्ही बोलले माडोळे सर, तुम्ही बोलले की पेटवलं पाहिजे, पेटवलं पाहिजे. पाहिजे तर चळवळी निर्माण करा. प्रत्येक जिल्ह्यात चळवळ निर्माण झाली पाहिजे, ज्याच्यातून नेते निर्माण होतील आणि ते समाजाचं नेतृत्व करतील, ते ओबीसीचं नेतृत्व करतील. आज प्रॉस्पेक्ट आपण म्हणतो 40, 50, 60 आहे. प्रॉस्पेक्टच किती आहे, किती उमेदवार आहे. काय करायला पाहिजे हा जो विषय आधी या वर्षाने बोललेले आहेत मित्रांनो, सांगायचं वेळ अशी, जरांगेंनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे आणि आजही माळी समाज हा कुठेतरी मराठा समाजाच्या खाली दाबला गेलेला आहे, दाबला जात आहे. जरांगे पाटलाचा विषय घेण्याचं कारण एकच आहे. फक्त विचार करा, आज 70 वर्षाचे झाले भुजबळ साहेब. भुजबळ नंतर कोण? भुजबळ नंतर कोण तुमच्या मागण्या, तुमचे दुःख विधानसभेपर्यंत येईल असं कोण आहे? आणि तो तयार करणं आजच्या या राजकीय परिषदेतून तयार झाले पाहिजे असं मला वाटतं. आणि एवढंच बोलतो, काही बोलतो असेल तर काम करा. माझे साहेबांची चळवळ नेहमीच असे समजते, परंतु वेळ हा नेहमीच आमच्याकडे मुंबईमध्ये करत असतो. तर यानंतर मी विनंती करेन प्रभाकरजी सातव विदर्भ माहिती मंडळाचे अध्यक्ष, आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मुलं या ठिकाणी आठवायचं. विनंती आहे
मुद्दे रिपीट होणार नाही याची सर्वांनी एक काळजी घ्या. आपण संयोजक आहे आणि हे संयोजकांचं भाषण आहे तर कशा प्रकारे करावं याची आपण लक्ष ठेवू. पूर्ववारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई जिमाई, सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना आपण वंदन करतो. आजच्या परिषदेला उपस्थित विचार मंचावरती सर्व मान्यवरांचे तसेच माझ्या समाज बांधव माता भगिनींचे आजच्या परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे स्वागत करतो. बरेच वक्ते बोलून गेले. आजच्या परिषदेसंदर्भामध्ये बरेच चर्चा झाल्या, तेच ते मी बोलणार नाही. फक्त मी एवढंच सांगू इच्छितो, उपस्थित जेवढे की आपले समाज बांधव आहे यांनी संघटित राहावं. जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे बद्दल समाजाबद्दल तसंच आपण पेटून उठायचं आहे. ज्या ज्या आपण मतदारसंघामध्ये आहोत, ज्या ज्या विभागामध्ये आहेत, तिथला आपला काही समाजाचा उमेदवार जर असेल, उदाहरणार्थ महानगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, त्यांच्या मागे खंबीर उभं राहणं हे आपलं असं कर्तव्य आहे. तो मग कुठल्याही तो शाखेचा असो का कुठल्याही आपल्या विभागाचा असो, त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी मला एक सांगू इच्छितो की मी प्रॉपर बुलढाणा जिल्ह्यातला आहे. मागच्या लोकसभेसाठी वसंतराव मोगल साहेब यांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीमधून मिळालेली होती. त्यांच्यासाठी मी जरी नाही पोहोचू शकलो तरी फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं काम मी माझ्या परीनं इथं रेल्वेमध्ये मुंबईमध्ये राहून केलेलं आहे. निवडणुकीच्या दिवशी 2 दिवस आधी माझ्या स्वतःच्या गावात जाऊन जेवढे जास्तीत जास्त मतं फिरवता येतील तेवढा फिरवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. मगर साहेबांना मी पहिल्यांदा बघतो की हे उमेदवार आहे, फक्त वसंत मगर साहेब हे माळी समाजाचे उमेदवार आहे, याच्यासाठी माझी तळमळ होती. मी आज प्रत्यक्षात आज बोललो. त्यांचे सहकारी अमोल मगर यांच्याशी मला कॉन्टॅक्ट होता. त्यांच्याशी मी वारंवार बोलत होतो, त्यांना सर्व माहिती देत होतो. त्यांना मी विदर्भ बुलढाणा मतदारसंघामध्ये जेवढे काही माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर होते, जवळजवळ 500 कॉन्टॅक्ट नंबर होते, ते सर्व मी त्यांना पाठवून दिलेले होते. त्यांनी नोंद केलेले असं हवे त्यांना. तरी सुद्धा असं काही हरकत नाही. आपला समाज काही गोष्टीसाठी थोडा मागे पडते आणि आज जी परिषद आपण मुंबईमध्ये ठेवलेली आहे, मुंबईमध्ये जो तरुण वर्ग जो आहे माळी समाजाचा, तो फारच असा ऍक्टिव्ह नाही आहे. याच्यापेक्षा जास्त जो गावाकडला जो तरुण आहे तो कुठलाही कसाही काही उमेदवार आपला उभा राहिलेला असला, उदाहरणार्थ आपण त्याला त्याच्याकडे पैसा जरी नसला, गोठा म्हणतो ना आपल्याला, तसा जरी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे फिरतात, त्याचा कसा निवडून येईल त्याच्यासाठी बरेचसे प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट आता येणाऱ्या विधानसभेसाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला एक उमेदवार उभं राहिला पाहिजे. माळी समाजाचा प्रत्येक पक्षाकडून तिकीट मागण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी ऑलरेडी एका पक्षाच्याकडे फॉर्म दिलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघ जो आहे त्याच्यासाठी मी अर्ज केलेला आहे. तो किती सक्सेसफुल होते काय हे अजून मला माहिती नाही, पण मी माझं काम केलेलं आहे. मिळाला तर अतिउत्तम, नाही मिळाला दुसरा कोणी जर उमेदवार असेल माळी समाजाचा तर त्याला आपण सहकार्य करणं. एवढे बोलून मी माझे संपवतो. जय ज्योती, जय जय. धन्यवाद साधू साहेब. आता आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. तत्पूर्वी
महाडोळे साहेब आपल्याला काही या ठिकाणी गोष्टी सांगू इच्छितात. बाहेर गावून आलेल्या लोकांच्या काही ट्रेन्स आहे, त्यांचं रिझर्वेशन 6 वाजताचं 5:30 वाजताचं आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहता आता माझ्या माहितीमध्ये समजत आहे. तर या ठिकाणी जी माळी संकल्प परिषद DK बापू माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जवळपास या परिषदेमध्ये 200-250 कार्यकर्ते सहभागी झाले आणि भंडारा त्या लोकांचं मी फार अभिनंदन आणि त्यांचं मी फार फार स्वागत या ठिकाणी करतो. तिथे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ आणि नागपूर, आमचे मनोरंजन साहेब नागपूर आलेले आहे, वर्धा आणि परभणी, त्यानंतर बुलढाणा, अकोला या ठिकाणून सुद्धा मंडळी या ठिकाणी आली. आणि ही जी राजकीय संकल्प परिषद आहे या संकल्प परिषदेमध्ये एक चांगले मुद्दे काही काही लोकांनी जे मांडले ते मुद्दे मी या ठिकाणी नोट करून घेतले. जी कोर कमिटीची बैठक राहील त्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या सगळ्या मुद्द्यांचं एक चांगल्या पद्धतीची शहनिशा करून जे जे मुद्दे सगळ्यांच्या डोक्यात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं नाही केलं तर असं केलं पाहिजे, ते पाहिजेसोबत कसं माहिती आहे का आपण ते काहीतरी केलं पाहिजे हे थोडंसं लक्षात घ्या. हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे हे थोडं लक्षात घेतलं पाहिजे. आपण काही इथे केलं पाहिजे हे सगळंच केलं पाहिजे हे थोडंसं डोक्याच्या बाहेर काढा. तुमचा खालीचा वाटा काय असेल मी आता असं नाही म्हणते तुमचं जर 100% काम झालं पाहिजे, 5% करा, 7% करा, 10% करा, 20% करा, काही तर करा. माईकवर बोलणं फार सोपं आहे, करावे का 10 लागते कार्यकर्त्याला विचारा. आमच्या सत्तेमध्ये वाद करतात जोडले बापू बरीच मंडळी या परिषदेसाठी आपले थोरात साहेब, आमचे चौधरी साहेब, ही सगळी मंडळी सातत्याने भेट होती सकाळ दुपार संध्याकाळ. तर जे लोक करतात ना त्यांच्या पाठीमागे उभे राहतात. कारण कार्यकर्त्याला कोणतेही नियोजन करताना सर्जन करताना खूप ताण पडतो. लोकांशी बोलणे, मी शेकडो लोकांशी या 7-8 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी बोलत होतो. अकोल्यावाल्यांच्या, बुलढाण्यावाल्यांशी, चंद्रपूरवाल्यांशी सातत्याने माझ्या मेंदूचं दही होऊन गेलं एवढं इतकं बोलत होतो. आणि नागपूरच्या पण परिषदेमध्ये अनेक लोक बोलले की मी अमुक याचा अमुक पदाधिकारी आहे, पुन्हा मी अमुक याचा पुन्हा अमुक पदाधिकारी आहे. 5 पद सांगते आणि 5ही माणसं पाठीमागे नसते. स्वतःचं चिंतन स्वतःला केलं पाहिजे. स्पष्ट बोलतो कारण कसं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अतिशय कणखर असेच कार्यकर्ते निवडा लागणार आहे. जे बोलते, जे करून दाखवते त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. त्या अनुषंगाने काही जे अतिशय चांगले मुद्दे म्हणजे जाधव सरांना बोलायला नाही भेटलं पण त्यांचे काही मुद्दे फार गरजेचे होते. डॉक्टर जाधवांचे पण मुद्दे त्याच्यामध्ये आले, मगर साहेबांचे पण आले, अतिशय चांगले मुद्दे खैरे साहेबांचे मुद्दे आले. यांचं सगळ्यांचं विश्लेषण करून एक चांगला समाजासाठी ऍक्शन प्लॅन आपण नियोजनाचा आराखडा तयार करूया सगळे लोक मिटिंगला बसून. कारण कोर कमिटीच्या मिटिंगची ऍक्शन प्लॅन म्हणजे याच्यानंतर कोर कमिटीच्या मिटिंग होणार. म्हणजे विदर्भाची कोर कमिटी आपण केली आहे, मुंबईची सुद्धा कोर कमिटी मी आता जाहीर करतो. तर कोर कमिटीच्या संयुक्त मिटिंग आणि इंडिव्हिज्युअल मिटिंग या होऊन समोरची वाटचाल आपण करूया. त्याच्यापूर्वी काही ठराव या ठिकाणी घेण्यात आले आहेत. ठराव नंबर 1 या परिषदेमध्ये जी कोर कमिटी तयार करणे मुंबईसाठी, ते मुंबईसाठीची जी कोर कमिटी आहे ती या ठिकाणी मी वाचून दाखवतो. त्यांचं सगळ्यांचं तुम्ही स्वागत करायचं आहे. या ठिकाणी कोर कमिटीमध्ये DK बापू माळी, झोडगे, भास्कर, नितीन भाऊ बनकर, कुलदीपराव चौधरी, प्रभाकरराव सातव, रघुनाथ लोखंडे, शंकर वराडी,
रेखाजी शिंदे, प्रभाकर कुदळे आणि सुरेश जाधव आणि करणे 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 घ्या राजेंद्र करणे राजेंद्र करणे राजेंद्र करणे आणि ज्ञानेश्वर दोन नावं पुन्हा आपण याच्यामध्ये ऍड केली आहे. काही महिलांचे सुद्धा नाव आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहे. महिलांचे करायचे रोहित भुजबळ एक करा, हेमलता क्षीरसागर एक करा, रोहित भुजबळ, रेखा कोरेकर एक करा. घेऊ ना आपल्याला 25 ची कोर कमिटी पुनम शिंदेचं घेतलं. पुनम शिंदे, देविका शिंदे, पुनम शिंदे आणि देविका शिंदे, हेमलता क्षीरसागर, रेखा कोरेकर, देविका शिंदे, काय नाव? रविदास शिंदे, हेमलता क्षीरसागर, आणि त्यानंतर रेखा कुरेकर, रेखा कुरेकर, विचारलं का नाव देतात तुमचं? समुद्र आहे ते. माननीय पुतळेजी, तर ही आता एक पुन्हा एकदा नाव ऍड झाली आहे. शैलेश वासरकरजी, समीर भिडवई, रोहित भुजबळ, नामदेवराव बगाडे, फुलनजी शिंदे, रेखाजी कुरेकर, हेमलता क्षीरसागर आणि मारुतीजी कुदळे आणि देविका शिंदे असं ही कोर कमिटी राहणार आहे. आणि ही कोर कमिटी आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत जोरदार टाळ्या वाजवून. त्यानंतर विभागनिहाय आणि जिल्हानिहाय परिषदा आपण घेणार आहोत. तर आपलं कोकणमध्ये, पुण्यामध्ये जिथे कुठेही आपलं संघटना असेल आणि आपण त्या ठिकाणी घेऊ इच्छित असाल, आपण निश्चितपणे त्याचा प्रयत्न करावा. त्याचं आम्हाला सांगावं की आम्ही या ठिकाणी परिषद घेण्यास इच्छुक आहोत. तर जिल्हानिहाय आणि विभागनिहाय, त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाचा मायक्रो अभ्यास करण्यासाठी समिती आपण गठीत करणार आहोत. या कोर कमिटीमधूनच ती समिती राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक पक्षाकडे शिष्टमंडळ पाठवण्यासाठी समिती आपण गठीत करणार आहोत. काँग्रेसमध्ये सुद्धा आपलं शिष्टमंडळ जाणार आहे, सेनेकडे जाणार आहे, राष्ट्रवादीकडे जाणार आहे, बीजेपीकडे जाणार आहे. तर त्या शिष्टमंडळ पक्षाकडे जाण्याची सुद्धा आपण समिती करणार आहोत. महाराष्ट्रात दबाव निर्माण करण्यासाठी काय तंत्र आपण वापरलं पाहिजे याचं सुद्धा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे काही मुद्दे टाकू शकता. ते लोक नाही बोलले त्यांनी व्हॉट्सअपद्वारे मुद्दे टाका. महाराष्ट्रात दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षाची सक्षम आणि समाजभिमुख नेतृत्वाची निवड करणे गरजेचं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. प्रत्येक पक्षामध्ये असणाऱ्या सक्षम आणि समाजभिमुख जो कार्यकर्त्याचं नेतृत्व आपण देणार ते समाजभिमुख आणि सक्षम असलं पाहिजे समाजासाठी. त्यानंतर
समाजातील तरुणांमध्ये नेतृत्व गुण विकास करणे हा सुद्धा या ठिकाणी आपण ठराव संमत करत आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं ठराव आर्थिक निधी उभा करण्यासाठी एक खाते आपल्याला उघडावं लागणार आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाला एक 2000, 5000, 10,000 पैशाशिवाय काहीही होत नाही। आणि आपण एखाद्या नेत्याचा उपकार घेतो म्हटलं तर आपण त्याला आपल्याला गुलाम बनावं लागतं। म्हणून समाजाच्याच कॉन्ट्रीब्युशन मधून नेते देतील आपल्याला, त्यांनी द्यायला पाहिजे, पण एकाच नेत्याच्या भांडवलगिरीमध्ये आपल्याला चुकायचं नाही आहे। तसं जर झालं तर आपण सरेंडर होऊ, आणि सरेंडर झालं तर ते मंदिर तिकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतात। त्याच्यामुळे आपलं एक स्वतःचं खातं असलं पाहिजे आणि त्या खात्यात पैसा आल्यानंतर हे सगळं काम चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल। असे 8 ठराव आपण या ठिकाणी संमत करत आहोत, मंजूर करत आहोत। सगळ्यांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी ठराव संमत झाल्याचं जाहीर करतो। आणि यानंतर ही जी परिषद आहे, ही जी परिषद आहे ही अध्यक्ष भाषणानंतर संपणार आहे। त्यानंतर अध्यक्ष DJ बाबू माळी अध्यक्ष भाषण करतील। समोरचं संचालन मी संचालक करताना देतो। जाधव सर एकीचं काहीतरी निमंत्रण देत आहे, त्यानंतर अध्यक्ष भाषण 4 तारखेला काय कार्यक्रम आहे जाधव सर। आजच्या या राजकीय संकल्प परिषदेच्या निमित्तानं मला एक संधी मिळालेली आहे। मग हा काय त्यातलाच विषय नाहीये, तरी पण माळी समाजाच्या अस्मितेचा आणि प्रेरणेच्या ठिकाण जे आहे ते हरिजन भक्त पारायण मंडळातलं संत समता महाराज यांचं मूळ जन्मस्थान आहे कारण तालुका माडा, जिल्हा सोलापूर। देव आपला आहे, परंतु ते ट्रस्ट आहे सगळ्या इतर समाजाचं ते ऑलरेडीच, आणि त्याच्यात फक्त एकच माळी सदस्य, बाकी सगळे मराठा समाजाचे। तर त्या ठिकाणचे संत सावता महाराजांचे, संत सावता महाराजांचं आडनाव वसेकर आहे, त्यांचे वंशज, त्यांचे नाव आता सावता महाराजच आहे, सावता महाराज वसेकर। ते आणि एक प्रभू माळी म्हणून आहेत, ते पण महाराज आहेत। तर यांच्या प्रयत्नाने गेले 1-1.5 वर्ष झाले, जवळपास 1.5 वर्ष, 1.5-2 वर्ष झाले असते हे आम्ही माळी आणि त्या ठिकाणी असं आम्ही निर्णय घेतलेला आहे की त्या ठिकाणी आम्हाला जागा पाहिजे होती। शासनाकडे पाठपुरावा केला, पण शासनाने सांगितले की तुमची अगोदर जागा द्या। मग त्या ठिकाणी अजितदादा असेल, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, त्या सगळ्यांनी आम्हाला अगोदर सांगितलं की तुम्ही पहिली जागा घ्या। तुम्हाला सांगण्याचा आम्हाला आनंद आहे की त्या ठिकाणी आपण 3 एकर जागा घेतलेली आहे, 1.5 कोटीची जागा घेतली आणि 1.5 कोटी फक्त आणि फक्त समाजाच्या लोकांच्याकडून वसूल, म्हणजे लोकांनी देणगी दिली, त्या देणगीतून 1.5 कोटी जागा घेतली। ही 1.5 कोटी जागा आपल्या ट्रस्टच्या नावावरती आता गेल्या 3-4 महिन्यापूर्वी, 4-5 महिने झाले असतील, खरेदी कर झालं। आणि आता आपण त्याच्यामुळे आता खरं तर सावे साहेबांचा सुद्धा फार मोठा महत्वाचा सहभाग आहे। भुजबळ साहेब आहे, समाजातले जे आमदार जयकुमार गोरे आहेत, मनीषाताई चौधरी आहेत, देवयानी भराणे मॅडम असतील किंवा इतर ते आपल्या आहेत, ते सगळ्यांचा सहभाग आहे। यांच्या सर्वांच्या सहभागातून, प्रयत्नातून त्या ठिकाणी आपण भक्त निवासाचं उद्घाटन 4 ऑगस्ट 2000 रविवार आहे, 4 ऑगस्ट 2024 रोजी भक्त निवासाचं उद्घाटन करणार आहे। त्या उद्घाटनाकरता शासनाचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि बाकी भुजबळ साहेब आहे, सावे साहेब आहेत आणि इतर तुम्ही आमदार सांगितले हे सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, आपले एकच खासदार आहेत कोल्हे साहेब, ते पण येणार आहे त्याला। आणि अशा प्रकारचं त्याचं उद्घाटन, भक्त निवासाचं उद्घाटन आपण तिथं करतोय। 12 ते 2 च्या दरम्यान आहे। आपण सर्वांनी त्या ठिकाणी निमंत्रण आहे, हे समजा ग्रुपवरती तर ते टाकणारच आहे, टाकलेलं जायचं फिरते ग्रुपवरती। आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं,
त्या ठिकाणी सुद्धा खरं ताकद दाखवण्याची जो एक इव्हेंट आहे तो संधी आहे आपल्या सर्वांना. आपण गडचिरोली पासून म्हणजे महानगर माळी विकास मिशनचे जे सगळे सभासद गडचिरोली पासून सर्व त्यामध्ये ऑलरेडी कामाला लागलेलो आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. बरं आता जे हवामान खात्याचा मेसेज आलेला आहे पुढील 3 तासात पालघर रायगड आणि येथे काही ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. जर बाहेर उडाले त्यांनी जाता येता आपली काळजी घ्यावी. जर नसेल तर या ठिकाणी आपण त्यांची राहायची कुठेतरी सोय करू. तर कृपया करून कोणी घरी पोहोचण्यासाठी पावसाच्या याच्यात वातावरणात सामावून अशी आपणास या परिषदेतर्फे नम्रतेची विनंती. आणि मी विनंती करेन या सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.के. बापूमाळी यांनी या ठिकाणी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. आपण खूप चर्चा केली, सगळे विषय कव्हर झालेले आहेत. बोलण्यासारखं तसं नाही आणि मला बोलता पण येत नाही. परंतु मी अशी विनंती करतो तर आमदार ठीक आहे पण ग्रामपंचायत लेवलपासून चालू करा आणि त्याच्यावर नुसतं माळीवाली नका करू. म्हणजे असं मला वाटतं पण ओबीसींना घेऊन या भागात ते लोक जास्त काही तिकडे त्यांना द्यायचे बाकीचं आपण स्वतः घ्यायचे आणि सगळ्यांनी मदत केली तर हे होऊ शकतं. हे 2-3 कार्यकर्ते चांगले बिगर पैशाने पण काम होऊ शकतं. पण पैसे मिळाले काय होत नाही असं माझा अनुभव आहे. तर मी याच्यासाठी काही मदत कार्य सुरू करत आहे. दुसरी गोष्ट त्या भागातल्या लोकांनी त्या भागातल्या उमेदवाराला आणि 100 रुपये 200 रुपये इलेक्शन फंड तर त्याला तो मोठा फायदा होऊ शकतो असं प्रत्येकाने करायला पाहिजे. त्याला वाहून घेतात प्रत्येक कार्यक्रमाला पैसे पण देतात. मनापासून धन्यवाद. बापू काय बोलत त्याला बोलायचं नाही फक्त करायचं. माणसं बोलून म्हणजे बोलणारे बोलत जातात पण कर्तृत्वाने मोठे असेल तर बापू त्यांच्यासाठी समाजाच्या कोणत्या पण कार्यासाठी जावा पूर्ण फुलाचे पाकिट घेतले तर त्यांच्या गावात माणूस परत येत नाही. हे बापूचा अनुभव आहे. मी विनंती करेन सन्माननीय सत्यवान भास्कर साहेब यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करायचे. तत्पूर्वी जे कोर कमिटीची जी कमिटी आहे ती इथंच थांबेल. कृपया जेवण जर बाकीचे लोक जाते तर कोर कमिटीचे लोक ते 10 मिनिट इथं थांबेल. वेळ झालेला आहे. सर्वप्रथम मी जर आभार कोणाचे मानायचे असतील तर पहिले तर राजेंद्र महाडोळे आणि त्यांच्या विभागातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पहिलं टाळ्या वाजवून अभिनंदन करा. त्या नागपूर विभागामध्ये त्यांचं आपण कौतुक करूया. त्याचप्रमाणे ही जी मंडळं आहेत जी आपली 12-15 मंडळाची आपण एकत्रित केलेली आहे त्या मंडळाने स्वतःहून देणगे दिलेले आहेत 10,000 रुपये. तेव्हा हा कार्यक्रम घडतोय तर सर्व मंडळाचे अध्यक्ष आभार मानतो. तसंच कायमती मंडळाने ही जी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल कायमती मंडळाचे देखील आपण आभार मानतो. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्व आपले माळी बांधव जे इतक्या वेळ थांबले पुढची लढाई लढण्यासाठी त्या सर्वांचे मानून कार्यक्रम या ठिकाणी आपण समाप्त झाला जाहीर करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची मागच्या आधी राष्ट्रगीताने होईल. सर्वांना विनंती आहे कोर कमिटीच्या मेंबरची वरती यावं. कोर कमिटीचे मेंबर आहेत त्यांनी वरती थांबायचंय. कोणी खाली यावं त्यांची नावं आहे. जेवण करण्यासाठी जाऊ शकतात. सर्वांनी आपापल्या